सुरवर नर सेव्य मानवीरमणि। क्या बात है। भजता कोणासी पुसे गोष्ट अशी शंभुला नवीरमणि। भगवती जगदंबा माता की जय। प्रसंग असा होता, कैलास पर्वतावरती ध्यानस्थ बसलेले देवादिदेव महादेव। ध्यान केव्हा लागेल काही सांगता यायचं नाही। आपल्या भगवंताचं स्मरण जरी झालं, नाव जरी कानावरती ऐकलं तरी यांचं ध्यान लागत होतं। भोळेनाथ असं यांना म्हणतात। देव ध्यानामध्ये होते। सकाळ झालेली आहे, पण यांना सकाळ दुपार रात्र काही घेणं देणं नाही हो। कालातीत असलेले भगवंत, त्यांच्याबद्दल काय बोलायचं। सकाळची वेळ झाली, सूर्योदय झालेला आहे, पक्षी किलकिलाट करतात आहे, बाजूला मंदाकिनी वाहतीये। आनंददायक असं ते प्रसन्न वातावरण आहे सकाळचं। त्यांच्या अर्धांगिनीने म्हणजे दाक्षायणीने सतीने स्नान केलं आणि आपल्या भगवंताच्या दर्शनाला म्हणून ती गेली। भगवंताच्या समोर उभी ठाकली आणि भगवंताला आपादमस्तक न्याहाळायला सुरुवात केली। आपादमस्तक, आपण जेव्हा एखाद्या देवळात जातो ना, त्या मूर्तीचं मस्तक दर्शन घ्यायला पाहिजे। भगवंताचे डोळे किती सुंदर आहे, कपाळ किती छान आहे, गंध किती चांगलं लावलं, मुकुट किती चांगला आहे, हात कुठल्या अवस्थेमध्ये आहेत। आपादमस्तक दर्शन करत असताना पायापासून सुरुवात झाली आणि मुखापर्यंत नजर गेली आणि हिच्या मनामध्ये एक एक विचार उत्पन्न झाले, शंका उत्पन्न झाल्या। काय शंका होत्या त्या? भगवंताला बघतात आहे, कधी भगवंत उदास चेहरा, एक 5-10 मिनिट जात नाही, भगवंत हसायला लागतात। परत काही वेळ जात नाही, भगवंत रडायला लागतात। परत काही वेळ जातो आणि भगवंत खिदळायला लागतात। हा सगळा घडणारा प्रकार तिने बघितला आणि हिच्या मनामध्ये शंका आली, सगळं बरं आहे की नाही आहे। असा जर सामान्य स्त्रीचा महादेव करायला लागला तर त्याच्यासाठी एक वेगळं हॉस्पिटल आहे, पंढरीनाथ महाराज की जय। विचारीच्या मनामध्ये आला की नेमकं काय घडतंय, आणि ही विचारमग्न असताना भगवान महादेवांनी डोळे उघडले आणि समोर त्यांना ती सती दाक्षायणी दिसली। आनंद झाला, पण आता हिच्या चेहऱ्यावरचं ते चिंतामग्नतेचे भाव पाहून यांनी विचारलं, काय ग म्हणाली, तू माझ्या दर्शनाला आली पण तुझ्या चेहऱ्यावरती ही चिंता कसली? दाक्षायणी म्हणते, देवा हाच प्रश्न काही वेळापूर्वी माझा सुद्धा होता। नमः पार्वती पते हर हर महादेव। तुझा प्रश्न होता? हो, माझा प्रश्न होता। बरं, असं तू काय बघितलं माझ्याकडे पाहून? आणि ती त्यांना विचारते, कुणाच्या हो स्मरता
नामाते सत्य का सांगा नामाते कुणाच्या हो सत नामा दिन दिन दा दिन दिन लगे कुणाच्या हो स्मरता नामाते सत्य का सांगा नामाते कुणाच्या हो स्मरता नामाते सत्य का सांगा नामाते क्या बात वरी 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 उदासीन दिसता स्थितीवरी पळभरी स्थितीवरी नसता कधी कधी उदासीन दिसता पळभरी स्थितीवरी नसता तरीच मी पुसत आपणाते सत्य का सांगा नामाते सत्य का सांगा नामाते सत्य का सांगा नामाते तुमच्या चेहऱ्यावरती विचार कसले तेव्हा भगवंत सांगतात मी माझ्या भगवंताचं नाव घेत होतो पुटपुटत होतो म्हणजे काय करत होतो मी माझ्या स्वामींचं माझ्या भगवंताचं नाव घेत होतो म्हणाले तुम्हाला लोक महादेव म्हणतात मग तुमच्यापेक्षाही मोठा देव ते म्हणाले हो माझ्यापेक्षा मोठा देव आहे माझे स्वामी माझा देव आहे तो अरे पण मला हे माहिती नव्हतं म्हणाले तू कधी विचारलं नाही माझा देव आहे भगवंत आहे बरं ठीक आहे तुम्ही त्याचं नाव घेत होतात पण तुमच्या चेहऱ्यावरती उदासीनता का होती सांगायला लागले उदासीन असण्याचं कारण अगं माझ्या भगवंताला जेव्हा वनवास झाला ज्या वेळेला राज्याभिषेक व्हायचा होता त्यावेळेला त्याला वनवासात जावं लागलं ह्यामुळे चेहऱ्यावरती उदासीनत्व होतं त्यावेळेला माझ्या डोळ्यातनं अश्रू येत होते बरं ठीक आहे आता रडत होते पण लगेच तुम्ही हसायला लागले खुदकन त्याचं कारण भगवंत सांगतात त्याचं कारण असं होतं मला माझ्या भगवंताच्या बाललीला आठवल्या कौसल्या मातेनी दासीला सांगितलं रामाला वरच्या सज्जावरती घेऊन जा आणि त्याला खाऊ घाल आणि ती दासी त्या रामाला भरवताना तो चंद्रमा दाखवत होती आणि माझा प्रभू म्हणत होता मला चंद्रमा पाहिजे काय स्थिती असेल म्हणून मी हसत होतो एवढं सगळं ऐकल्यानंतर म्हणाले कोण तुमचे स्वामी माझे स्वामी राम म्हणाले राम माता राम मत्पिता रामचंद्र स्वामी राम मत्सखा रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर नान्यं जाने
अरे तो राम माझा स्वामी आहे, माता आहे, राम माझ्या आईसारखा आहे, माझ्या पित्यासारखा आहे, माझ्या स्वामीसारखा आहे. मी रामाशिवाय दुसऱ्याला जगातामध्ये जाणत नाही, असा तो माझा स्वामी आहे. त्या सतीने डोक्यावरती हात मारून घेतला. काय म्हणावं म्हणाले माझ्या नवऱ्याला. लोक भोळे म्हणतात, अगदी बरोबर आहे, यांना कळतच नाही. आणि ही समस्या साधारण प्रत्येक स्त्रीची राहते की यांना कळतच नाही. अहो तो राम, दाशरथी राम म्हणतात. हो तोच राम, तो ह्या रूपामध्ये त्या दशरथाच्या पुत्राच्या रूपामध्ये आलेला आहे आणि तो तुमचा स्वामी. मला मान्य नाही. भगवंत म्हणतात तुला नसे का मान्य, पण मला मान्य आहे ना. मी त्याची आराधना करतो, मला तो मान्य आहे आणि त्याप्रमाणे मी त्याची भक्ती करणार. ही म्हणते मला का मान्य नाही माहिती आहे. ज्याला काम निकाम छळतो तो राम योग्य ना भजाया, जाया पाहुनी विपिनी. अरे तो राम ज्याला आपली बायको सांभाळता येत नाही तो कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का सध्या. तो त्या वनामध्ये फिरून राहिला, दगड दिसला त्याला आपली सीता म्हणून समजतो, एखादा वृक्ष दिसला त्या वृक्षाला आलिंगन घालतो. आणि म्हणाले असा तुमचा राम, तुम्हाला कसं बरं वाटतं हो. म्हणाले नाही, ती माझ्या भगवंताची लीला आहे. ही म्हणते मला ती लीला मान्य नाही, मला मान्य नाही, तुमची लीला मला मान्य नाही. हे म्हणतात नाही मान्य ना नाही मान्य, मला काय घेणं देणं आहे, तू नको मानू ना, पण मी त्याला मानणार. अरे त्या रामाशिवाय दुसऱ्यामध्ये काय आहे. षट्यकोटी प्रविस्तरम एकैकम अक्षरम पुंसाम महापातक नाशनम. हे सामर्थ्य आहे माझं रामाचं. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने सीताकांत स्मरण जय जय राम. हे माझ्या रामाचं सामर्थ्य आहे, तू मानत नाही. म्हणाली हो हो मी नाही मानत. आता दोघांचा वाद व्हायला सुरुवात झाला. ही म्हणाली अहो जरा लक्ष द्या, त्या रावणाची बायको, रामाची बायको रावणाने पळवून नेली आणि रामाला हे सुद्धा कळलं नाही. आणि आता कसा तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा. महादेव म्हणतात मला सगळं माहिती आहे ग, पण मी काही करू शकत नाही. माझ्या भगवंताची लीला हे मी तुला सांगितलंय. माझ्या भगवंताची लीला तुला काय सांगावी. ही म्हणते मी कसा विश्वास ठेवू तुमच्यावरती. मला माझ्यावरती विश्वास आहे. काही लोक राहतात ना चक्षुर्वै सत्यम, जे त्यांच्या डोळ्यांनी दिसलं त्यालाच ते प्रमाण मानणार, अन्यथा नाही. आपल्या इथे प्रमाणाचे अनेक हे परिमाण सांगितलेले आहेत. तिच्यामध्ये डोळ्यांनी पाहिलेलं ते सगळंच सारखं असेल, त्या दृष्टीमागेही कुठली तरी दृष्टी असायला पाहिजे ना. दृष्टीमागची दृष्टी, तो विवेक असायला पाहिजे, त्याचा तर्क लावता आला पाहिजे. पण हा तर्क आमच्या भगवतीला लावता येत नव्हता आणि भगवतीला तर्क लावता येत नव्हता. ती अडलेली आहे. भगवान देवादिदेव महादेवही अडलेला आहे. महादेव तिला समजवतात. अगं म्हणाले माझा राम कसा आहे तुला माहिती नाही. राम सनातन सच्चित सुख घन, नाम सनातन सच्चित सुख घन. जो भवदवताप हा करुणी मतीची स्थिरता पहा. करुणी या मतीची स्थिरता पहा. करुणी या मतीची स्थिरता पहा. निगमागम भागले वर्णिता. निगमागम भागले वर्णिता. पारन पावती यत
पद देवी भवांबुदी तरी ब्रह्मांडे अशी अनंत जाची ब्रह्मांडे अशी अनंत जाची पावरन करती तरी यात पद देवी भवांबुदी तरी यात पद देवी भवांबुदी तरी सोड सखी तू निरहाग्रह सोड सखी तू तो दूर निरहाग्रह भक्ती झरी मध्ये नहा करुणी निज मतीची स्थिरता पहा करुणी निज मतीची स्थिरता पहा करुणी निज मतीची स्थिरता पहा असं म्हणतात का हे राम जो आहे तो भगवंताला किती आवडतो. एकदा आपल्या कैलासावरती रामकथा करावी असा विचार भोलेनाथांच्या मनात आला. कथा करायची आहे, मग कथा करायची आहे तर वक्ता चांगला पाहिजे. मग रामायण कोणी लिहिलं? मग म्हणाले वाल्मिकींनी लिहिलं. वाल्मिकीला निमंत्रण द्यायला असं म्हणतात स्वतः ब्रह्मदेव तिथे भोलेनाथ तिथे गेले. येण्याचं कारण सांगितलं. स्वतः भगवंतांनी वाल्मिकींना नमस्कार केला कारण की काम यांचं होतं. पहिले यांनी नमस्कार केला, मग त्यांनी नमस्कार केला देव म्हणून. दोघांचाही वार्तालाप झाला. येण्याचं प्रयोजन रामकथा करायची आहे हे सांगतात आहे, तिला आठवण करून देतात आहे. आणि ठरलं रामकथा करायची. कुठे करायची? कैलासावरती करायची. वाल्मिकींनी सांगितलं त्रैलोक्यामध्ये दवंडी पिटा, अधिकार कथेचा सगळ्यांना आहे. तिच्यामध्ये स्वर्ग, मृत्यूलोक आणि पाताळ प्रत्येक ठिकाणी नाग लोकांमध्ये सगळ्यांना दवंडी पिटवण्यात आली. की म्हणाले रामायण आहे, कैलासावरती रामायण आहे. वक्ता कोण? तर वाल्मिकी. आणि तिथे रामायण चालू झालं. त्या रामायणाला मर्यादा नव्हती. बस सकाळ झाली, स्नान संध्या झाली आणि नंतरची कथेला सुरुवात व्हायची. तर म्हणाले दिवस मावळेपर्यंत अशी ती रामायणाची कथा चालू झाली. अनेक वर्ष दिवस ती चालली. कथा संपली. त्यानंतर महाप्रसाद सुद्धा झाला, गोपाळकाराला झाला असं म्हणायला हरकत नाही. आणि सगळा प्रसंग आटोपल्यानंतर सगळी पाहुणे मंडळी बसली होती तिथे. ती बसलेली असताना भगवंताने विचार केला की आता हे लोक जाणार कसे? विचारता येत नाही तुम्ही केव्हा जाणार, पाहुण्याला विचारता येत नाही. फक्त एवढं विचारता येतं तुमची गाडी कितीची आहे? पंढरीनाथ महाराज की. म्हणजे वेळेच्या बाबतीत, तारखेच्या बाबतीत आहे की नाही. एकाला सांगितलं, म्हणाले जरा विचारा. ते म्हणाले जाऊ ना, आत्ता कथा संपली, निमंत्रण तुम्ही दिलं ना, मग तुमच्या निमंत्रणावरती आलो, आम्ही इथे राहणार. आता खाऊ पिऊ, पुन्हा त्या कथेचं चिंतन करू आणि मग जाऊ. पुन्हा 4-6 महिने गेले. महादेवराव म्हणतात की काय या लोकांना इतकं सांभाळायचं, म्हणजे एक बुवा घरात सांभाळायचं म्हटलं तरी डोक्याला ताप राहतो. पंढरीनाथ महाराज की जय. मग इतक्या लोकांना सांभाळायचं. पुन्हा विचारणा करण्यात आली तर त्यांनी सांगितलं तुम्ही आमची बोळवण करायला अजून सुरुवातच कुठे केली? अरे एखाद्याला जर आपण बोलावलं तर त्याला काहीतरी द्यायला पाहिजे, रिटर्न गिफ्ट. नवीन पद्धत चालू झाली. तर तुम्ही आम्हाला काय देणार? काहीतरी द्या, मग आम्ही जातो. आता भगवंताजवळून काय मागायचं आहे आणि भगवंताजवळ होतं काय? त्यांनी विचारलं काय पाहिजे? म्हणाले जे तुम्हाला आवडेल ते. मला पाहिजे ना तेच. मग यांनी सांगितलं मी रामायण तुम्हाला देतो. आता ते 100 शतकोटीचं रामायण बरोबर आहे ना. तर तिच्यामध्ये 3 लोक आले होते. कोणते कोणते? पहिला लोक स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ, नागलोक. यांनी सांगितलं तिघांमध्ये तो विभागून द्या. म्हणजे 99,99,000 तो हिशोब झाला. मग तरी राहिले किती?
1 कोटी राहिलं. 1 कोटीच्या नंतर 1 लाख राहिला. 1 लाख राहिल्याच्या नंतर मग म्हणाले 1000 राहिला. 1000च्या नंतर 100. 100च्या नंतर 1 श्लोक होता. असं म्हणतात तो अनुष्टुप छंदातला श्लोक होता जिच्यामध्ये 32 अक्षर राहतात. यांनी विचारलं तर त्याची विभागणी करून द्या म्हणाले. 10 10 10 तेही दिले. तेही दिल्यानंतर म्हणाले आता झालं ना, आता हे 2 राहिले ते मी माझ्याजवळ ठेवतो, आता कोणाच्या बापाला देत नाही. पंढरीनाथ महाराज की जय. ते पार्वतीला सांगतात, पार्वती असा मी भगवंताला प्राप्त केला, सार मी प्राप्त केलं, आणि तू माझ्या भगवंताला काय म्हणते की त्याला काही कळत नाही. अरे योगी लोक त्याचं ध्यान करायला बसतात. अगम्य जो योग्यासी तू तुझया गवसेल कैसा परी, त्यांच्या हृदयामध्ये तो येऊन बसत नाही. तर तुला मिळणार आहे, तुझा श्रद्धा नाही, तुझा भाव नाही. ही म्हणते मी म्हणते तेच खरं, पंढरीनाथ महाराज की जय. भगवंत तिला वारंवार सांगतात, अरे त्या भगवंताचा वर्णन करण्याचं जाणण्याचा वेदांनी प्रयत्न केला, परंतु त्यांना तो कळला का? नाही कळला. श्रुती नेती नेती म्हणती एक गोविंदुरे. वेदा नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा. क्या बात है. निराकार तो निर्गुण ईश्वर. निराकार तो निर्गुण ईश्वर. उभा प्रगटला उभा विटेवर. उभा प्रगटला उभा विटेवर. उभय ठेविले हात कटीवर. उभय ठेविले हात कटीवर. पुतळा चैतन्याचा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही कळला. वेदा नाही कळला अंत पारयाचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा असा हा भगवंत न कळणार आहे. म्हणाले तुला तरी काय कळणार आहे. पण हे म्हणाले मलाच कळलं, तुम्हालाच कळलं नाही. बरं आता तुला काय वाटतं, तुझ्या मनात काय आहे? तेव्हा ती म्हणते मला त्याची परीक्षा घ्यायची आहे. आता भगवती रामाची परीक्षा घ्यायचा विचार करते. देव म्हणतात अगं नको जाऊस, फजित होशील. पण तिला आपल्या वरती इतका विश्वास होता, अहो मी तुम्हाला दाखवेल की तो राम, तो हा नाही, हा एक सामान्य राम आहे, त्याचं नाव फक्त राम आहे. असेल तो निर्गुण निराकार असलेला तो राम, तो तुमचा असेल, पण तो हा नाही आहे. हे म्हणतात तोच तो आहे, तोच तो आहे. बरं आता तू काय करते? मी परीक्षा घ्यायला जाते. हे म्हणतात परीक्षा घे तू, पण काय त्याचे परिणाम होतील ते परिणाम भोगायला तू तयार राहा. ही म्हणते मी हारणारच नाही, तर परिणाम काय मला भोगायला लागेल. मी हारणार नाही असं त्यांनी सांगितलं. मी हारणार नाही. भगवंत म्हणतात यन्माया मोहित गत मद चतुरानन
अरे सगळे लोक थकले आणि तू परत जाते म्हणते. म्हणते हो मी जाणार आहे. आणि भगवंताला नमस्कार केला. भगवंतानी सत्य व्हावं म्हणून तिला आशीर्वाद दिला. आणि ही निघाली. आता तिला काही वेळ लागते का हो यायला? तिथून निघाली. रूप सीतेचं घेतलं आणि ज्या वनातनं भगवंत चाललेले होते त्या वनामध्ये ती भगवंताच्या दृष्टीला पडेल एवढ्या अंतरावरती उभी होती. ही उभी असताना समोरून तिने पाहिलं रामचंद्र येतात आहे. रामचंद्र विरहामध्ये सीतेच्या व्याकुळ आहे. रामांची नजर कशी होती म्हणतात, राम इकडेही बघत नव्हते, इकडेही बघत नव्हते, वरही बघत नव्हते आणि खाली बघत नव्हते. सरळ अशी शून्यामध्ये नजर ठेवून चालले होते राम. हिच्यावरती एक कवी कल्पना अशी आहे, का बरं खाली का पाहत नव्हते? याचं कारण आहे ती पृथ्वीची मुलगी आहे ना जानकी. खाली पाहिलं तर सासूबाई म्हणतील वा मी माझी पोरगी तुम्हाला दिली सांभाळता सुद्धा आली नाही. पंढरीनाथ महाराज की खूप सांभाळली आमची पोरगी. म्हणून खाली पाहत नव्हते. वरती पाहावं तर आपला कुलपुरुष आहे ना, सूर्य वंशी आहेत ना राम. म्हणाले त्यांच्याकडे पाहावं तर त्यांनी म्हणावं वा वा आमच्या कुळात जन्माला आला आणि खूप दिवे लावले. पंढरीनाथ महाराज की जय. असे सरळ पाहत चाललेले आहे, शून्यामध्ये पाहत चालले. पाहता पाहता एखादा वृक्ष दिसला, त्या वृक्षाला आलिंगन द्यावं आणि हे सीते, हे सीते, हे सीते. तिने तो सगळा प्रकार पाहिला. मी माझ्या ह्यांना सांगत होती की तो वेडा झालेला आहे, खरं म्हणजे हा वेडाच झालेला आहे. आणि आता तिने यादीने वरी करुणा करुणी विरह जन्य दुःख पळवा हो. आवाज दिली हो मी इथे उभी आहे, मला इथे या आणि इथून सोडवा. रामाचं लक्ष गेलं. रामाने तो आवाज ऐकला, बघितलं आणि मनातल्या मनात नमस्कार केला. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 मनोमा. आणि राम आता गेले का तिकडे? मुख मुरडुनी नंदन जाणुनी तत्कपट धरी दुजे अयन नय न अशावरी नयन त्याच्या दृष्टी कदान ते नयन. मुख मुरडुनी रघुनंदन. रामाने काय केलं, आपलं मुख इकडे केलं आणि एक पाऊल वाट चालली होती. त्या पाऊल वाटेने परत हे सीते, हे सीते तू कुठे आहे, तू कुठे आहे. रामाचा तो रट्टा चालू होता. ही म्हणते खरंच वेडे झालेले आहे, आता काय करावं हे तर मला वश नाही झाले. यांनी ऐकूनही कदाचित न ऐकल्यासारखं केलं करावं असं जर समजलं तर यांनी पाहिलंही नाही माझ्याकडे. म्हणून राम तिकडे गेले. त्यांच्या काही अंतरावरनी वहिनी 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 म्हणून आवाज देणारे लक्ष्मण भाऊजी येत होते. आता लक्ष्मण भाऊजी भगवतीला दिसले आणि पुन्हा आवाज दिला, यादीने वरी करुणा करुणी विरह जन्य दुःख पळवा हो वळवा हो विधिवा मानस नग श्रेष्ठे वृथान पळवा हो. म्हणाले भाऊजी इकडे या, मी इकडे उभी आहे. हे हा आवाज यांच्या कानावरती गेला आणि हे फसले. अरे वहिनी 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 म्हणून जवळ गेले, साष्टांग नमस्कार घातला. तुम्ही कशा आहात, केव्हा आला, तिथे केव्हा फसला, सगळा विचार विमर्श चालू झाला. ही म्हणते केव्हापासून सांगू काय माझी परिस्थिती होती, तुम्हाला मी काय सांगू. वानर
वानर वृक मद गज पंचानन, वानर वृक मद पंचानन, वन महिष संगरा तरित मन कायौने संगरा, तरीच मग कायौने संगरा, तरीच मग कायौने संगरा. अहो मी केव्हापासून या वनामध्ये आहे. इथे व्याघ्र आहे, सिंह आहेत, कोल्हे आहेत, वेगवेगळे वनचर प्राणी आहे. इथलं शीत उष्ण वातावरण मला सहन होत नाही. किती वर्षांपासून मी तुमची वाट पाहते आहे. तुम्ही दोघंही मला सोडून कुठे गेलात. लक्ष्मण म्हणतो आता मी आलो आहे, आता काही चिंता नाही. मी आता तुमच्या सेवेमध्ये हजर आहे, तुमची सुरक्षा करायला तयार आहे. आणि पूर्वीचा प्रसंग काढला, तुम्ही का बरं गेलात. भगवती म्हणते तो विषय जाऊ दे, तुला कळलं ना मी सीतामाई आहे. हा म्हणतो आहे म्हणजे आज. पण बाबा तुला कळलं पण त्यांना कळलं नाही ना. त्यांना आवाज दिला, पहा म्हणाले कुठे गेले. म्हणाले दादा आत्ताच इथे होते, मी सांगते तुला कुठे गेले. त्या पायवाटेने गेले. आणि त्या पायवाटेने गेल्यानंतर परत तुम्ही इथे सुरक्षित आहात ना. भगवती म्हणाली आता माझी सुरक्षा मी करू शकते, इतके वर्षाचा मला सवय झालेली आहे. बरं मी दादांना बोलवून आणतो. अहो तुमच्या विरामध्ये ते वेळेच व्हायचे राहिले. एवढीच गोष्ट झाली, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला त्यांना सीता 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 दिसते. आणि लक्ष्मण भाऊजी रामाच्या कडे गेले, त्या रस्त्याने पायवाटेने गेले. प्रभू श्रीरामचंद्र बरंच अंतर गेले. हा धावत धावत त्यांच्या मागे गेला. म्हणाले दादा दादा दादा. पण आता यांचाही आवाज ते ऐकत नव्हते. थोडा धावला, समोर गेला, हालवलं, पण यांची दृष्टी शून्य. हे सीते हे सीते. आता लक्ष्मणालाही वाटलं की आजपर्यंत लोक म्हणत होते, पण आता मलाही वाटायला लागलं की हे खरोखर वेडे झाले की काय. शून्यात नजर, गदगद हालवलं. हो म्हणाले आपली माझी आई सीता आई, तिला मी बघितलं आहे. काय सीतेला बघितलं, कुठे आहे. हो इथे जवळ सीतामाई आहे. म्हणाले मला दिसली नाही ती. म्हणाले तुमचं चित्त भानावरती नाहीये म्हणून दिसली नाही. पण राम म्हणतात नाही नाही माझी सीता असणं ती शक्य नाही, अन्यथा मी तिला ओळखलंच असतं. लक्ष्मण म्हणतो दादा मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं, मी तिच्याशी वार्तालाप केला. तिने आपलं सगळं दुःख माझ्या जवळ सांगितलं. तुम्ही ह्या मार्गाने गेलात हे तिनेच मला सांगितलं. चला म्हणाले तिच्याकडे. आणि चला म्हणतात आहे पण ते यायला तयार नाही. राम म्हणतात ती सीता असणं शक्य नाही आहे. का बरं शक्य नाही आहे. याचं कारण असं आहे की सीता तर मी ऐकलं की त्या रावणाने पळून नेली. ही कदाचित एखादी मायावी शक्ती असेल. लक्ष्मणा तू तिला फसला असशील. हा म्हणतो हो माझ्याशी ती सामान्य जी बोलते तशी बोलली. पण भगवंत म्हणतात ती माझी सीता नाही. हा म्हणतो तीच सीता आहे. शेवटी लक्ष्मण म्हणायला लागला दादा अहो आपण वनवासात निघताना माझ्या आईने तुमच्याजवळ काही मागणी केली होती. तुम्हाला काही सूचना केल्या होत्या. त्या सूचना तुम्हाला माहिती आहे का. म्हणाले लक्ष्मण कोणत्या सूचना केल्या होत्या. सुमित्राईने घातला सांभाळ. सुमित्राईने घातला सांभाळ. स्वभाव कृपाळ पाहोनिया. स्वभाव कृपाळ पाहोनिया. आता काय मोठा झाला अपराध. आता काय मोठा झाला अपराध. तुम्ही करुण सिंधू
घातला सांभाळ, सुमित्राईने घातला सांभाळ. दादा तुम्ही विसरलात, आपण जेव्हा वनात जायला निघालो, माझी आई सुमित्रा तुमच्या जवळ आली आणि तिने काय म्हटलं की रामा, ज्याप्रमाणे तुम्ही स्वतःचं रक्षण करणार त्याप्रमाणे स्वतःच्या देहाप्रमाणे तुम्ही लक्ष्मणाचं रक्षण करणार. तिने तुम्हाला तुमच्या ओटीमध्ये घातलाय. असा आज आमचा असा काय अपराध झाला? माझ्या बरोबर सीतामाई होती, मी तुमच्या सोबत आहे, सीतेचं प्रकरण तुम्हाला माहिती आहे, पण त्या सीतामाईला दिसल्यानंतरही तुम्ही मानायला तयार नाहीत. मी सांगतो माझं तुम्ही विश्वास ठेवायला तयार नाहीत. असा कोणता अपराध आमच्या दोघांकडनं झाला हे तुम्ही सांगा. असा काय मोठा झाला अपराध? अरे तुम्ही दीनबंधू आहात, कृपा सिंधू आहात, आमच्यावरती कृपा करा, आमचे अपराध पोटामध्ये घ्या. राम सगळं शांत चित्ताने ऐकतात आहे, तरी पण रामाने काहीही बोलले नाही. पण आता लक्ष्मण म्हणतो की जर तुम्ही आमचे अपराध आपल्या पोटात घातले नाहीत तर आम्ही काय करू, दोघही देह सोडू. आत्मकाष्ठ त्याला आलिंगन देऊ. आणि ही मात्रा रामाच्या वरती लागू पडली. ते म्हणतात ही गेली तरी काही फरक पडणार नाही, कारण ती खरी नाहीच आहे आणि ही जाणारी पण नाही आहे, ती आदिशक्ती आहे. पण हा बिचारा साधा आहे. उद्या जर यांनी अग्निकाष्ठ भक्षण केलं आणि मी अयोध्येत गेलं तर सुमित्रा मातेला काय सांगेल? म्हणून लक्ष्मणासाठी राम लक्ष्मणाच्या मागे त्या भगवतीच्या दर्शनासाठी गेले. लक्ष्मणराव समोर समोर, राम मागे मागे. या दोघांना येताना पाहिलं आणि ही म्हणाली मी जिंकली. आता त्यांना जाऊन सांगते. हो, यांच्या मनात काय चालू आहे तिला काय माहिती, कारण की ती माया यांच्या अधीन आहे. आणि लक्ष्मण चालले समोर, त्यांच्या मागे राम चालले आहे. लक्ष्मणाने नमस्कार केला, लक्ष्मण बाजूला झाला. रामाने दोन्ही हात असे केले, दोन्ही हात असे केले. समोर चालता 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 हिला असं वाटलं बस आपल्याला आलिंगन द्यायला हे हात वरती झालेले आहेत. जसजसे जवळ जातात आहे तसतसं यांनी हात वरती केले आणि ते अंतर जाणलं. भगवती जगदंबा माता की जय म्हणून नमस्कार केला. भगवती जगदंबा माता म्हटल्याबरोबर ही 2 पावलं मागे गेली. अरे म्हणाले यांनी ओळखलं मला. आणि रामचंद्र प्रभू त्या भगवतीला म्हणतात आई, आज तुझी कृपादृष्टी माझ्यावरती पडली, आज मी धन्य झालो. आई तू माझी किती प्रेमाळू आणि कणवाळू आहे. जेव्हा आम्ही वनवासात गेलो तेव्हा 3 माता त्या अयोध्येमध्ये माझं सांत्वन करायला होत्या, पण इथे सीतेचं हरण झाल्यावरती एकही आई नव्हती. म्हणून आज तुम्ही सांत्वन करायसाठी आलात ना. काय खजील झाली असेल विचार करा. भगवंतानी रामे असा नाशिला गर्व सारा, भ्रमाब्धीचा आटविला पसारा. तिला ओळखलं, तिचा गर्व नष्ट झाला आणि तिने आपल्या मूळ स्वरूपामध्ये आधी भ्रमाब्धीचा आटविला पसारा. श्रीराम तद्दर्शनला भवानी, तीही प्रसिद्ध्या तुझा भवानी. भगवती जगदंबा माता की जय. आई तू का आली? तुला जर माझी आठवण झाली तर मी तुझ्या जवळ आलो असतो असं ती म्हणते. आणि भगवतीने खरोखर आता आईच्या रूपात येऊन रामाला वरदान दिलं. आपल्या मराठी लोकांसाठी ती आपलं कुळदैवत आहे तुळजाभवानी म्हणून. परंतु
श्रीरामचंद्राला तिने वर दिला म्हणून तिचं एक नाव श्रीराम वरदायिनी म्हणून हे चरित्र सांगण्यात येतं. त्याचमुळे प्रमाणे भवानी तुळजा मातेचं चरित्र म्हणून हे सांगण्यात येतं. ह्या प्रकारे भगवंताच्या ह्या लीला आहेत. आज त्या भगवतीचं अनेक ठिकाणी तिची स्थानं आहेत. त्या स्थानामध्ये कुठेतरी महाराष्ट्रासाठी मराठी लोकांसाठी ती तिची कुलदैवत म्हणून व्हावी ह्यासाठी भगवंतांनी केलेल्या ह्या सगळ्या लीला आहे. शेवटी ती माया कोणाची आहे? ती त्या भगवंताची माया आहे. आणि त्या मायेला आपल्याला तरून जाता येत नाही. आचार्यांनी मायावाद सांगितला आणि आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी चित्तविलासवाद सांगितला. ते म्हणतात माया खोटी आहे असं मी लेकरू म्हणून कसं म्हणू? कोणतंही मूल आपल्या आईला तू खोटी आहे असं म्हणू शकत नाही, कारण की कार्य ती करणारी आहे. म्हणून त्यांनी चित्तविलासवाद हा वाद तिथे सांगितलेला आहे आणि त्यांनी मायावाद असं सांगितला. मग अशी ही माया, तिच्याकडे तुम्ही आई म्हणून जर बघितलं तर ती तुम्हाला लेकराच्या भावनेने आपल्या जवळ म्हणून घेतल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही जर तिच्यावरती अधिकार गाजवायचा प्रयत्न केला तर ती तुम्हाला फजित केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शेवटी तुकाराम महाराजही भगवंताला वर्णन करतात, देवा अरे तू सत्य आहे आम्हाला माहिती आहे, पण आता ही जी तुझी माया आहे, आमची जी माता आहे, जरा तिला सांभाळ. सांभाळी सांभाळी आपुली ही माया, सांभाळी सांभाळी आपुली ही माया, आम्हासी का भय भीत केले, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू. कागा दावियेला जगता भास, कागा दावियेला जगदा भास, सत्य तू सत्य तू सत्य तू, सत्य तू सत्य तू. तुका म्हणे कागा झालासी चतुर, तुका म्हणे कागा झालासी चतुर, तुका म्हणे कागा निष्ठुर